अमरावती शहरातील मोलमजुरी करणाऱ्या असहाय्य एकट्या आणि वृद्ध महिलांना लक्ष्य करून लूटमार, विनयभंग आणि गंभीर गुन्हे करणाऱ्या मनीष अनिल जोशी वय वर्ष 33 राहणार पार्वतीनगर या सराईत आरोपीला शहर गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली। एकटी महिला दिसताच त्यांना दुचाकीवर लिफ्ट देण्याचे आमिष दाखवून निर्जन स्थळी नेऊन दागिने, रोख रक्कम आणि वस्तू लुटण्याच्या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। 5 ऑक्टोबर 2025 रोजी फिर्यादी शांता दादाराव भस्मे वय वर्ष 57 यांच्याकडून 20,000 रुपये लुटल्या प्रकरणी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला होता। प्रकरण गंभीर असल्याने पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या पथकाला तातडीने तपासाचे आदेश दिले। आरोपी, गुन्हेगारी इतिहास, घडलेली पद्धत आणि घरबद्द सापडणे यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला। 10 डिसेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शेगाव नाक्यावर सापळा लावून आरोपीला मोटरसायकलसह पकडण्यात आले। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली। पुढील तपासात नांदगाव पेठ, भातकुली शहर, शिरखेड, मोर्शी आदी ठिकाणच्या अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले। आरोपीवर विनयभंग, लूटमारी, जबरी चोरी, पोस्कोसह अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे। महिलांना विश्वासात घेऊन त्यांना लिफ्ट देणे आणि निर्जन स्थळी नेऊन लूटमार करणे ही त्याची मुख्य गुन्हेगारी पद्धत असल्याचे तपासात उघड झाले। काही घटनांमध्ये महिलांनी भीतीपोटी तक्रार नोंदवली नसल्याची शक्यता तपासात वर्तवली जात आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे आणि त्यांच्या पथकाने केली।